नमस्कार मित्रांनो, प्राजक्ता गोट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मार्च महिना, आज तारीख मला वाटतं 19 तारीख. आज मार्च महिन्याची 19 तारीख. एक शेळीपालनामध्ये सुकाचारा, प्रामुख्याने सुकाचारा, यामध्ये बाटूक, जे ज्वारीचं बाटूक असतं, ते बाटूक अतिशय चांगल्या पद्धतीनं शेळ्या खातात, अतिशय चांगल्या पद्धतीनं. त्याची थोडीशी उंची कमी पाहिजे असं. आता एक कुटी करून टाकलं तर खूप छान खातात, पण आता माझ्याकडे कुटी नाही आहे, मी असं डायरेक्ट टाकलं आहे. पण तरीसुद्धा त्याचं ते बुडकंसुद्धा व्यवस्थित खातात मित्रांनो. अजिबात त्याची काही कंप्लेंट नाही किंवा काही नाही. अतिशय बघा, हे केले 3-4 शेळ्या, परत तिकडल्या 5 शेळ्या. बघा हे बाटू अतिशय छान आणि खूप चांगल्या पद्धतीने खातात. दुसरा विषय, जर तुमची जागा कंजेक्टेड असेल आणि मार्च महिना आता ऊन धगधगतं आहे असं, म्हणजे चांगलं तीव्र ऊन आहे, तर तीव्र उन्हामध्ये तुमची जर शेड वगैरे नसेल किंवा काय अडचण असेल, आता माझ्या काही तांत्रिक थोड्या बाबी होत्या अडचणी, त्याच्यामुळं मला काय ते शेड वगैरे मारायला जमलं नाही. तर मी असं समोर झाड आहे इथं, रिट्याचं झाड, हे रिटा आहे. तर ह्या रिट्याचं झाड आता आणखी पालवी फुटल्यानंतर किंवा पान गळती झाल्यानंतर परत ह्याची पालवी फुटते. ह्याला साधारण 1 महिना 1.5 महिन्याचा कालावधी जातो. तर ह्याचं काय असे दाट सावली पण नाही म्हणावी अशी, जे आबडधोबड म्हणतात त्याला, तुरळक अशी सावली आहे. तर ते सावली पण पलीकडल्या बाजूला पडते, सूर्य डाव्या बाजूला असल्यामुळं. तर तुम्ही अशा प्रकारे 10 बाय 20 असा मी कागद आणला आहे, हिरवा कागद म्हणतात त्याला. असं बघा, 10 बाय 20 असं, रुंदीला 10 फूट आहे आणि लांबीला 20 फूट आहे, आणि ह्याची टक्केवारी आहे 90%. तर हे तुम्ही असं भिंतीला बांधून असं थोडंसं ताण देऊन जर लावलं असं व्यवस्थित, थोडासा, क्वालिटी पण खूप चांगली आहे, छान आहे जी क्वालिटी. असं खाली थंडगार वाटते ह्याच्यामध्ये, आणि कसल्या प्रकारचं ऊन वगैरे लागत नाही, किंवा खाली शेळ्यांना जे आहे ते अतिशय छान पद्धतीने शेळ्या खातात. म्हणजे त्यांना काय ऊन वगैरे लागत नाही, उन्हाचा त्रास नाही किंवा काय नाही. तर तुम्ही चारा व्यवस्थापनावर 2 विषय मी मांडले, की एक उन्हापासून संरक्षण करणे शेळ्यांचं. उन्हाची तीव्रता आता मार्च महिना चालू आहे, पुढला एप्रिल आणि मे 2 महिने तर भयंकर. आमच्याकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी तालुका या ठिकाणी असं सूर्य खूप आग ओकतो. साधारणतः आमचं तापमान 45-46 अंश सेल्सिअस डिग्रीपर्यंत जातं. त्यामुळे उन्हाची तीव्रता भयंकर होते सर, खूप म्हणजे काय सांगायचं काम नाही, की अशी दुपारी माणसं बाहेर सुद्धा निघत नाहीत. जे काय असेल ते कामगार लोकंसुद्धा सकाळी कामावरती जातात, संध्याकाळी 3च्या नंतर कामाला लागतात 6 वाजेपर्यंत. असं खूप तीव्र उन्हाची तीव्रता खूप भयंकर असल्यामुळं हे कागद बी असं म्हणजे लावू शकता तुम्ही, समजा तुमची काय अडचण वगैरे असेल तर. बघा हे, आणि महत्त्वाचं हे चांगल्या पद्धतीने कडबा खातात. बघा, कडबा म्हणजे बाटू खूप छान. चारा व्यवस्थापनामध्ये ह्याचा प्रामुख्याने तुम्ही वापर करू शकताय. बघा, विषय आवडला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.